वाढव नाही चालू झालं ना तू बघ ना वर जाईपर्यंतच ना वेलकमची तिथपर्यंत. आता मी घेते वेदू फोड हे मध्ये येईल फोटो घ्या फोटो घ्या फोटो फोटो कुठे आहे ना काय नाही फुटत यार. ताकद लाव ताकद हा गावातले कसले भाऊ. ओके या एक टाका खाली टाका साईडला थोडं असं घ्या खाली टाका. एकदा संपत झालं. एक थांबा एक मिनिट थांबा थांबा फोटो घ्यायचा बाजूला रुचाली टाकता का बोलले दोन टाका ओके टाका हां थांब 2 मिनिटं मामा काढले स्वरूप कुठे झाले का थोडे आत या कसे थांबा आपल्या या पृथ्वीवर एका बनकस बाळाचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं परशुराम. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी येतात. असा हा जीवनाचा प्रवास सुरू झाल्याच्या नंतर 1985 मध्ये त्यांच्या जीवनात त्यांच्या तुम्ही ऍड व्हा या अर्धांगिनीचा प्रवेश झाला आणि त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. परत एकदा टाळ्या सगळ्यांच्या. हे नुसते फोटो नाही तर त्यांच्या जीवनाचा पूर्ण प्रवास आहे जो अगदी खूप सुंदर अशी कन्सेप्ट मध्ये इथे मांडलेली आहे. त्यानंतर प्रवास चालू झाला तो त्यांच्या नोकरीचा तो 1986 पासून. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये तिसऱ्या पाहुण्याची एंट्री झाली. ती म्हणजे 1988 मध्ये त्यांचं पहिलं बाळ. जोरदार टाळ्या. त्यानंतर त्यांचं दुसरं गोंडस बाळ जन्माला आलं ते म्हणजे 1989 मध्ये. त्यांनी सुद्धा इथे यायचंय. पुढे गेले आमचे दुसरे चिरंजीव. या आता मला सांगा मी कुठे जाऊ. पकडे हा. त्यानंतर इथे जो महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या आयुष्याचा तो म्हणजे कामाची पावती मिळणं अर्थात प्रमोशन. ते प्रमोशन त्यांचं झालं 1995 मध्ये. टाळ्या सगळ्यांच्या हव्यात. त्यानंतर आमच्या सुनबाईंची एंट्री झाली होती 2014 मध्ये. आमच्या थोरल्या चिरंजीवांचे लग्न झालं आणि आमच्या ह्या सुनबाईंच्या घरात प्रवेश झाला. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यानंतर 2017 मध्ये आमचे टाळ्या सगळ्यांच्या छानपैकी. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. खूप मेहनत घेतली आणि खरंच खूप सुंदर केले. त्यानंतर आपले दुसरे चिरंजीव ह्यांच्या
सुद्धा लग्नाची गडबड होती आणि दुसऱ्या सुनबाईची आमच्या घरात एंट्री झाली ती म्हणजे 2017 मध्ये. या मॅम जोरदार टाळ्या सुनबाईसाठी. आणि हो आता हे झालं आमची हो पुढे ओके बघा इथे स्माईल, बघा इथे स्माईल. ओके हा आता जे मी तुम्हाला सांगणार आहे, मुलं आली, सुनबाई आल्या, घर अगदी भरून गेलं आणि त्यात कोणाला असेल आता, कोणाला असेल बिलकुल पहिले नातो यांचं एंट्री झाली ह्यांच्या आयुष्यामध्ये, परिवारामध्ये 2017 मध्ये. जोरदार टाळ्या सगळ्यांच्या. त्यानंतर यायचंय हा फोटो घेतो तसं. हो हो तुम्ही थोडं पुढे ओके बघा इथे. त्यानंतर आमच्या दुसऱ्या नातवाचा जन्म झाला तो 2019 मध्ये. बघा खूप सुंदर अशी आहेत बघा, जोरदार टाळ्या या सुंदर फॅमिलीसाठी. आणि आता जो सरांच्या आयुष्याचा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे सेवानिवृत्तीचा आणि वाढदिवस. सर सेवानिवृत्ती म्हणजे काम संपलं असं नाही बरं का. उद्यापासून आहेत, मॅडम आहेत, बाबा इकडे सुनबाई इकडे आहेत, इकडे बघा. सगळे. त्यांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर शमू इकडे बघ. सेवानिवृत्त नाही, म्हणजे तुम्ही फोटो जॉब आले ते संपला बघा. किंवा आयुष्य थांबलं असं नाही. उलट हे नवं आयुष्य आहे जे तुम्हाला तुमच्यासाठी, फॅमिलीसाठी वेळ द्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी जगायचं आहे. तर आजच्या या दिवशी आमच्या सर्वांकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या आणि सेवानिवृत्तीच्या सुद्धा. तुमचे मित्रमंडळी सुद्धा इकडे आलेली आहे, तुमच्या कामावरचे जे मित्र आहेत किंवा सिनियर्स आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत. सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. सगळ्यांच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हे जे कन्सेप्ट आहे ती कुणाची होती, कोणाची होती? सगळ्यांची. खरंच खूप मेहनत आणि खूप वेगळी कन्सेप्ट आहे. त्यांच्या फॅमिलीतील त्यांची मुलं आणि सुनांसाठी जोरदार टाळ्या एकदा. खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे इथे आपण दीप प्रज्वलन करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर. कुंकू पुसा नाका अजून पुसा थोडंसं. एक नॅपकिन घे. बघा इथे.